इंदिरा संत यांच्या मृदुगंध या ललित लेख संग्रहातून मूलोद्योगाची कहाणी. मी नोकरीसाठी ट्रेनिंग कॉलेजमध्ये रुजू झाले. विद्यार्थी संसारी असल्याने समजूतदार होते. मला त्यांना शिकवायला आवडायचे. एकदा चहाच्या वेळी प्रिन्सिपल आम्हाला उद्देशून म्हणाले, लक्षात घ्या सर्व मंडळी, आपल्या बाळासाहेब खेरांनी एक नवं पिल्लू सोडलं आहे. आता प्राथमिक शाळांतून बेसिक एज्युकेशन सुरू होणार आहे. शेवटी त्यांनी एक शेरा मारला, या रिकाम्या लोकांना उद्योग नाही, सगळं थोटांड हो. घरी येताना एकच विचार घेऊन आले, आता शिक्षणात एक नवी पद्धती येणार, म्हणजे आता माझी बीटी ही पदवी नगण्य तर ठरणार नाही. तेव्हा गांधीजींचे एक निष्ठावान कार्यकर्ते पुंडलिकजी कातगडे रोज सकाळी आमच्या डॉक्टर याळगींच्याकडे येत. त्यांना मी म्हटले तेव्हा तर समजले, येणार कसले. तेव्हा गांधीजींचे एक निष्ठावान कार्यकर्ते पुंडलिकजी कातगडे रोज सकाळी आमच्या डॉक्टर याळगींच्याकडे येत. त्यांना मी भेटले तेव्हा तर समजले, येणार कसली. ही पद्धत आली आहे. बेसिक एज्युकेशन बोर्ड स्थापन झाले आहे. ठिकठिकाणच्या शाळांतून ही पद्धत प्रयोगात यशस्वी झाल्याने प्रांताने स्वीकारली आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना तज्ज्ञ करण्यासाठी आता तुमच्या कॉलेजमधूनही या पद्धतीचे ज्ञान देणे सुरू झाले आहे. कोणतीही योजना लादल्याशिवाय स्वीकारली जात नाही. संस्थेकडून खाजगीना तुम्ही असे बोलून नंतर त्यांनी घरून नई तालीमवरचे जे साहित्य त्यांच्याकडे होते ते वाचण्यासाठी माझ्याकडे पाठवून दिले. आईच्या मांडीवरून बाळाला मिळणारे शिक्षण असे गांधीजींनी या शिक्षणाला म्हटले होते. ही शिक्षण पद्धती म्हणजे राष्ट्राला माझी एक देणगी आहे असे त्यांनी लिहिले होते. त्यांच्या सर्व आश्रमांतून याच पद्धतीचे शिक्षण दिले जात होते आणि आता मुंबई प्रांताने हे शिक्षण प्राथमिक शाळांसाठी स्वीकारले होते. या पद्धतीचे शिक्षण शिक्षकांना देण्यासाठी कॉलेजमध्ये हीच पद्धती लागू करावी आणि एक शिक्षक बोर्डी इथे निघणाऱ्या बेसिक ट्रेनिंग सेंटरला पाठवावा असे तेव्हा सक्तीचे हुकूम आले. तेव्हा संस्थेने हालचाल सुरू केली. संसारी मुलाबाळांचे प्राध्यापक, अपुरा पगार आणि पुढे काही पगारवाढीचे आकर्षण नाही. त्यामुळे इतक्या लांब जाण्याला कोणी कबूल होईना. शेवटी मी जाण्याचे ठरवले. काकू घरी होत्या त्यामुळे शाळेचा चंदू इथे राहिला आणि धाकटी 2 कोल्हापूरला ताईने ठेवून घेण्याचे कबूल केले. मला गेल्या वर्षभराच्या व्यापातापाने मनाला इतका थकवा आला होता, एक जीवघेणे दुखणेही मागे लागले होते. त्याने वैतागून मी होकार दिला, जरा इथून दूर गेले तर बरे वाटेल. मनाला आणि शरीरालाही हा विचार. त्या शिक्षणात मला रस नव्हता. स्वावलंबन, सहजीवन आणि सुसंस्कारित मन हे या शिक्षणाचे 3 गाभे होते. स्वावलंबन, मुलांना उद्योगाची सवय लावणे, एखादा उद्योग येणे, यासाठी शेती, बागायत, भाजीपाला, सुतारकीचे ज्ञान किंवा कापूस सफाईपासून कापड विणण्यापर्यंतच्या प्रक्रिया असलेला विणकाम हा उद्योग. हे 3 उद्योग होते. यापैकी कोणत्याही मूलोद्योगात बाळांनी तज्ज्ञ व्हावे म्हणून शिक्षक प्राध्यापकांना त्याचे ज्ञान कृतीसह आवश्यक होते. बोर्डीच्या सेंटरमध्ये सुतकाम, विणकाम हा उद्योग होता.
संस्थेच्या प्रमुख होत्या सुलभा पाणंदीकर. या बुद्धिमती शिक्षणाधिकारी व वसतिगृहाचे कुलपती होते कवी ग ह पाटील. जळगावपासून बेळगावपर्यंतचे आणि पुण्यापासून रत्नागिरीपर्यंतचे सर्व सरकारी व खाजगी ट्रेनिंग कॉलेजमधील प्राध्यापक या पहिल्या तुकडीत होते. चांगले रेकॉर्ड असलेले शिक्षक मुद्दाम निवडले गेले होते. हे सर्व शिक्षक आस्थेने विचार करणारे होते, निर्भयपणे विचार मांडणारे होते. त्यामुळे खूप चर्चा होत. मूलोद्योगाच्या तासाला पॅन्ट वगैरे घालून आलेल्यांना फारच अडचणीचे गेले आणि मलाही हा बुद्धिमंत शिक्षकांचा जथ्था हातात कापूस घेऊन बोटांनी त्यातील कचरा काढत बसलेला, सरकी पाटावर सरकी लाटणारा वर्ग फारच केविलवाणा दिसला. असे काही बघायची सवय नव्हती. एकाने तर मनाची पूर्वतयारी म्हणून कापूस हातात घेण्यापूर्वी खांद्यावरचा टॉवेल माथ्यावर पदरासारखा गट्ट आवळून एक गुडघा उभा एक मांडी अशी पोच घेऊन खसखस पिकवली. 2 दिवसांनी पाहावे तो मूलोद्योग तासाला सगळे लुंगी पायजमात. म्हणायचे, काय सांगू बाई सूतकताई, सूतकताई, काय सांगू बाई सूतकताई आणि कपाळावर हात मारून घ्यायचे. एकूण हे सर्व उद्योग प्रकरण हास्यास्पद होत चालले होते. त्याला कारण होते ही योजना निवडणाऱ्यांनी सारासार विचार, वास्तवाचे भान दूर ठेवले होते. एक फॅशन म्हणून, देशभक्तीचा दिखाऊपणा म्हणून हे सर्व स्वीकारले होते. या बोर्डाला, यावरील अधिकाऱ्यांना खेड्यातील सुतार शाळेत, देवळात भरणाऱ्या शाळा दिसल्या नाहीत. शहरातील वा नगरातील मुलांना बसायला जागाही नसलेले वर्ग दिसले नाहीत. कापसाच्या देखभालीचे आणि लागणाऱ्या अवजारांचेही त्यांना ज्ञान नव्हते म्हणायचे. हे सर्व नोकरवर्गावर सोपवून मंत्र्यांनी ही योजना स्वीकारून फक्त एक मोरपीस शेमल्यात खोचले होते. या अभ्यासक्रमात आम्ही जीवन शिक्षण पद्धतीने चाललेल्या प्रयोगशाळाही पाहिल्या. तिथे आश्रमीय दिनक्रम होता, पण ज्ञान समवाय पद्धतीने दिले जात नव्हते आणि 2-3 वर्षात मुलांनी विणलेल्या कापडाचे गठ्ठेच्या गठ्ठे बोटभर धुळीखाली समाधी लावून बसले होते. ते विकत कोण घेणार? मुलांचे पालक तरी कशाला पैसे खर्चून घेणार? काय हा अविचारी खर्च, असे आमच्या सर्वांच्या मनाला चमकून गेले. जीवन शिक्षण याची गंगोत्री, जे सेवाश्रम तेही पाहिले. तिथे आशादेवी आणि आर्यनायकम हे जोडपे या शिक्षण पद्धतीचे गाढे पुरस्कर्ते होते. प्रथम शाळा पाहिल्या. सहजीवन, सुसंस्कार आणि अनुभवांतर्गत ज्ञानपीठ यात आम्हाला काही खटकले नाही, पण मूलोद्योग नको वाटत होता. मुलांवर ही जबरी नको वाटत होती. तेथील 6-8 वर्षांची मुले 7 तास चरख्यावर बसलेली बघून माझे मन पिळवटून आले. सूत किती सुंदर निघत होते, पण ते मनाला काचत होते. शिक्षक आमच्याशी बोलायलाच तयार नव्हते. हा अहंकार होता की अज्ञान होते, तेच जाणे. श्री व सौ आर्यनायकम बरोबर चर्चा ठेवली तेव्हा त्यांनी अडचणी सांगा म्हटल्याने एकेकाने उठून अडचणी मांडल्या. कितीतरी कापूस महाग, परवडणार नाही. सर्व अवजारे ठेवायला व्यवस्था नाही, जागा नाही. मुलांना वर्गातच दाटीत बसावे लागते. चरखा घेऊन ती बसणार कशी? या उद्योगात वेळ फार जातो. इतर ज्ञानात मुले मागे पडतात. खेडे आणि शहर यांत विषारी दुरावा निर्माण होतो. शहरातील पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतील. पुढाऱ्यांची, मंत्र्यांची मुले या बेसिक शाळांची पायरीही चढणार नाहीत. खेड्यांतील मुलांना या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हा त्यांच्यावर अन्याय होतो. अशा कितीतरी अडचणीचे विचार ऐकताना
अरे नायकम लाल लाल होत गेले. शेवटी त्यांनी 2 वाक्ये बोलून चर्चा थांबवली. तुमच्या प्रांतानं आपण होऊन ही पद्धत स्वीकारली आहे. आता हे तुमचे प्रश्न म्हणजे लग्न केल्यानंतर बायकोवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. शिकत खचत आम्ही बेसिक शिक्षण तज्ज्ञ होऊन परतलो. इथेही उजेडच. आमचे कॉलेज महिला विद्यालयात भरत होते. तिथे 10:15 झाले की मुलींचा गलका. अवघे 2 वर्ग आमच्याकडे. खरे म्हणजे बैलहोंगल सौदंती येथून वर्षाचा कापूस एकदम खरेदी करणे चांगले, पण जो पैसा फायदा देणार नाही तो खर्च करायला कोणते मंडळ राजी असते? आणून तो ठेवायचा कुठे? तकल्या, चरखे, सरकीपाट, धनुकल्या, पेळूपाट हे साहित्य कुठे ठेवायचे? हे सगळे संस्थाचालक कशाला बघणार? मग तोपर्यंत मी आरोग्य, सहजीवन, सुसंस्कार या गाभ्यावरील समवाय पाठ प्राथमिक शाळेत नमुन्याचे म्हणून घेऊन दाखवू लागले. मुलांना पाठात गंमत वाटावी म्हणून शेंगदाण्याचे लाडू हा पहिला पाठ घेतला. खर्चच फार. 50-60 मुलांना प्रत्येकी 2 लाडू प्रमाणे शेंगदाणे गूळ सहज जीवनाच्या तत्वाला धरून गटाने काम करण्यासाठी खलबत्ते, वाट्या, हात धुण्यासाठी 2 पाणी भरलेल्या बादल्या, छोट्या लोट्या, टॉवेल आणि हे सर्व वर्गात मांडताना मुले चेकाळून सामानालाच येऊन भिडली आणि त्यांना कसेबसे शांत करून गटाला साहित्य वाटताना मुलांनी मला तुला करून एकमेकांवर बत्ते उगारले. शाळेतील शिक्षक आणि आमचे विद्यार्थी म्हणून सर्व व्यवस्थित पार पडले. त्यावर ज्ञान म्हणजे कृतीचे लेखन आणि अन्नाचे घटक पुन्हा असल्या खाऊ पाठाच्या वाट्याला गेले नाहीत. नखांची स्वच्छता असे पाठ घेतले, पण त्यातही नखे कापताना गटनायकाने 2 मुलांच्या बोटातून रक्त काढले. एक कात्री लंपास झाली. तेवढ्यात सरकारी हुकुमाने आमचे कॉलेज खेड्यात म्हणजे वडगाव येथील राजवाड्याच्या एका भागात आले. जीवन शिक्षणाची मूलोद्योग सोडून इतर अंगे इथे फार चांगली अंग धरून राहिली. मूलोद्योगाची अवजारे आली, पण 10 खेटे घालून मिळतील त्या पैशांवर इथेच कापूस खरेदी करायचा. कपाटावर भरून ठेवायचा पिंपे नव्हती आणि एकदा कपाटाचे दार उघडले तो मी चमकून कपाटावर पाहिले. तिथे काही उंदराणींचे प्रसूतिगृह अशी पाटी नव्हती, पण बाळंतिणी शासंकपणे रोखून आमच्याकडे बघत राहिल्या आणि सरकीचा चक्काचूर करून कापूस तासून गेलेला दिसला. मग ठराविक कापूस आणि अवजारे विद्यार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात येत. मग तर गंमतच. खोल्यांतून उंदरांना काय तोटा, पण बऱ्याच जणांकडे गुबगुबीत उशा तयार झाल्या आणि काहींनी जानवी, वाती व फुलवातीसाठी कापूस घरी पाठवून दिला. काहींनी पान तंबाखूच्या गरजेसाठी विकूनही टाकला. गुंड्या मात्र योग्य वेळी कपाटात जमा होत गेल्या. नाहीतरी अमेरिकन साहेब फार चौकस बुद्धीचा. असाच एक साहेब या शिक्षण पद्धतीच्या अभ्यासासाठी सगळी ट्रेनिंग कॉलेजे पालथी घालत आमच्यापर्यंत पोहोचला. दृष्टिक्षेपात जीवन शिक्षण या आमच्या योजनेप्रमाणे दालनादालनांतून प्रात्यक्षिके आम्ही मांडली, पण ती पाहून तो तृप्त झाला नाही. सुताच्या गुंड्या बघण्याची इच्छा त्याने दाखवली. प्रिन्सिपल साहेबांनी गुंड्यांचे कपाट उघडले. हाताने गुंड्या उचकटत तो चष्म्यातून रोखून बघत म्हणाला, हे सूत नवशिक्यानं कातलेलं दिसत नाही.
आणि असेच उचकटून त्याने 30 गुंड्यांचे बंडल बाहेर ओढले आणि खेकसून म्हणाला, हे हे सूत तुम्ही इथे कातता? बघितले तो सर्वांना घाम फुटला. कृत्रिम रेशमाच्या जाडसर धाग्याचे ते बंडल होते. तो साहेब एवढे बोलून स्वस्त राहिला नाही. त्याने धारवाडला वरिष्ठांकडे रिपोर्ट केला. अशा वेळी कोणती संस्था नोकराच्या बाजूने उभी राहते? खूप पत्रव्यवहार चौकशी झाली आणि त्या प्रिन्सिपलना आपल्या अधिकारावरून उतरावे लागले. आमच्या जाणत्या संस्थेत जर असे तर प्राथमिक शाळांत काय चालत असेल? हे गणित मांडण्याचे धाडस मला झाले नाही. एकच वाटले, हा मूलोद्योग नसता तर जीवन शिक्षणाचे सोने झाले असते. अशी या मूलोद्योगाशी विद्यार्थ्यांसह आम्ही टक्कर देत असताच बेळगाव कर्नाटकात आले. या राज्याचे पहिले संचालक वासुदेवय्या कॉलेजला भेट देण्यासाठी आले. चरखे, पेळू, गुंड्या बघून येऊन ते ऑफिसमध्ये मला म्हणाले, व्हॉट नॉनसेन्स. सुंदर रंगीत सूत आपल्या गिरण्यांतून निघतं ते आणा. मुलांना सुंदर नॅपकिन्स, टॉवेल्स, शर्टिंग विणू द्या. काय हा विद्यार्थ्यांच्या एनर्जीचा अपव्यय? स्टॉप इट ॲट वन्स. हे त्यांचे बोलणे मला आकाशवाणीसारखे वाटले आणि हळूहळू मूलोद्योग नाहीसा झाला. इंदिरा संत यांचा मूलोद्योगाची कहाणी नावाचा ललित लेख येथे समाप्त.